आरक्षण तो देणार नाही. सरकार झोपलेलं आहे. 2012ला देता की घेता हे आंदोलन देवाभाऊंनी सांगितलेलं की आमचं सरकार आल्याच्या नंतर पहिला प्रश्न कोळी समाजाचा सोडवणार आणि सर्वांना दाखले देणार. याच्या अगोदरचं सध्या आमचं खूप मोठं आंदोलन नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर झालं होतं. तिथे पण दडपशाही करून आमचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. परंतु सरकार येऊन जवळजवळ 12 वर्ष झाले, परंतु त्या आश्वासनांची ते विसरून गेलेले आहे. जरांगे पाटीलने जशी मुंबईची तुंबाई केलेली, आम्ही आता वाल्मिकी झालेलो आहे. पुन्हा वाल्मिकीचा वाल्या व्हायला देऊ नका मुंबई कोळ्यांची. एक तर तुम्ही आम्हाला न्याय द्या, नसेल तर मग आम्हाला आंदोलन करू द्या. 25 अधिक आमदार आहेत आणि 6 खासदार आहेत. हे पण बेकायदेशीरच आहेत ना. यांची पण चौकशी करायला पाहिजे. नाहीतर एक आम्ही सर्व आहोतच ना कायद्यानुसार. बाबासाहेबांनी जे संविधान दिलेलं, त्या संविधानाच्या माध्यमातून सर्टिफिकेट न देता तुम्ही नव्याने निर्माण केलेले जे आहे संविधानामध्ये नाहीये, अशांना नवीन तुम्ही दाखले देता. नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रावरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी आझाद मैदान या ठिकाणी आहे आणि आझाद मैदानाच्या इथे आपण पाहू शकता की काही कोळी बांधव आहेत ते त्यांच्या हक्कासाठी जे आहे ते आंदोलन करत आहेत. आज त्यांचा हा 3रा दिवस आहे आंदोलनाचा आणि त्यांच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या काय आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की नक्की त्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत. दादा, काय सांगताल? तुमच्या प्रमुख, आज तुमचा आंदोलनाचा 3रा दिवस आहे आणि तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत? मी दत्ताभाऊ सोरोसे, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणित आदिवासी महादेव मल्हार डोर टोकरे कोळी संघर्ष समिती याचा प्रमुख या नात्यानं हे आंदोलन चालू आहे. आज 23 तारखेपासून आम्ही आंदोलन चालू केले. आज आमचा आंदोलनाचा 3रा दिवस आहे. आंदोलन इथं महत्वाचं काय होतंय, आंदोलन करताच येत नाही. शासनाने अशा अटी शर्ती इथं लावल्या त्या की माणसाने बसायचं तर 6 वाजेपर्यंत बसायचं. आता आम्ही उपोषण ठेवलं होतं. आम्हाला उपोषण करता येत नाही, ह्याच्या बाहेर जावं लागतं 6 नंतर. त्यामुळं आमच्या लोकांमध्ये सध्या कम्युनिकेशन राहत नाही. जो आमचा एवढा मोठा मॉब 23 तारखेला असलेला, दुसऱ्या दिवशी कम्युनिकेशनमुळे कमी झाला. पण इथं ह्या ज्या SOP आहेत त्या सगळ्या लोकांना आंदोलन करण्यासाठी लावलेल्या, ती खूप चुकीची आहे. त्या शासनाने त्याच्यावर सध्या निर्णय घ्यावा की बाबा लोकांना इथं त्यांचं जे सार्वभौमत्व आहे आणि आपल्याला जो संविधानाने अधिकार दिलेला आहे त्याला कुठंतरी बाधा जाते. म्हणजे ही दडपशाही आहे, थोडक्यात हुकुमशाही म्हणल्या तर काम आहे, तर झालं नाही पाहिजे. तर आमची सगळ्यात महत्वाची मागणी एकच आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये संविधान एकच आहे आणि कायदा एकच आहे. जर एखाद्या कायद्यानं एखाद्या माणसाला फाशीची शिक्षा होत असेल तर त्याला दुसऱ्याला कसं निर्दोष सोडता येईल. त्याप्रमाणेच आम्हाला एकच सांगायचं आहे की आम्ही सर्व लोक पूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामधलं बोलतोय की पूर्ण महाराष्ट्रातील सर्व आदिवासी कोळी बांधव हे आदिवासी महादेव मल्हार डोर टोकरे कोळी यापैकी कोणीतरी आहेत. तर आता सध्या जे अगोदर क्षेत्रबंधनाच्या अगोदर जे आदिवासी एरिया होता, ज्याला TSP म्हणतात, तो एरिया होता. त्या एरियामध्येच आतापर्यंत 1950च्या अगोदर सगळ्यांच्या कोळी नोंदी आहेत आणि त्यांना कोळी नोंदीवरून मागितल्यानंतर 8 दिवसात दाखला आणि वैधता प्रमाणपत्र मिळतं. पण आम्ही जे OTSP मधले आहेत बाकीचे लोक, इतर आदिवासी महादेव मल्हार डोर टोकरे कोळी, त्यांना जर दाखला मागितला आणि त्यांनी 1000 जरी प्रूफ जोडले तर त्यांना जातीचा दाखला पण मिळत नाही आणि वैधता पण मिळत नाही. आणि हाच फेटाळलेला दाखल्याच्या संदर्भात प्रकरण असेल किंवा वैधतेच्या प्रमाणात असेल तर हे प्रकरण जर आम्ही कोर्टात घेऊन गेलो तर आम्हाला जातीचा दाखला पण मिळतो आणि वैधता पण मिळते. याचा अर्थ क्लिअर आहे की उर्वरित महाराष्ट्रातील सुद्धा सर्व कोळी बांधवी आदिवासी महादेव मल्हार डोर टोकरे कोळी आहेत आणि शेड्यूल ट्राईबमध्ये आहेत. याचा अर्थ जर त्यांना न्याय 1950 पूर्वीच्या कोळी नोंदीवरून आदिवासी महादेव मल्हार डोर टोकरे कोळ्याचे जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र देत असतील तर उर्वरित OTSP क्षेत्रातील सुद्धा सर्व आदिवासी कोळी बांधवांना आदिवासी महादेव मल्हार डोर टोकरे कोळी जमातीचा जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र दिलं पाहिजे, ही आमची एकच मागणी आहे. ओके, ही तुमची एकच मागणी आहे. त्यासोबत तुमच्या इथे आतापर्यंत कोणते असं शासनाचे प्रतिनिधी म्हणून कोणी आलं होतं चर्चा करण्यासाठी? शासनाचे प्रतिनिधी इथे आले नाहीत, परंतु आमची जी चर्चेला माणसं आहेत ती त्यांच्याबरोबर चर्चा करतात. तिथं कोणी आले नाही. बाकी आमदार वगैरे खासदार येऊन गेले. ते कोण आले होते? सुरेश बाळामामा सुरेश म्हात्रे आले होते. परत पवार साहेब, अभिमन्यू पवार आले, लोणीकर आलते, आणखीन जावळे आले होते, बागुल आले होते. तर हे येऊन निवेदन वगैरे घेऊन गेलेत आणि जे काय आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आमदार आहेत ते पण बोललेत की आम्ही तिथं तारांकित प्रश्न उपस्थित करतो. त्यांच्यापर्यंत आमच्या सगळ्या मागण्या
ऑलरेडी मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलेले आहेत. याच्या अगोदरचं सध्या आमचं खूप मोठं आंदोलन नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर झालं होतं. तिथे पण दडपशाही करून आमचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला आणि इथं तर पोलिसांच्या माध्यमातून पहिल्या दिवसापासून सुरू आहे. म्हणजे कुठे जरी गेलात तरी तुम्हाला आम्ही आंदोलन करून देणार नाही, हीच भूमिका आहे शासनाची. एकतर तुम्ही आम्हाला न्याय द्या, नसेल तर मग आम्हाला आंदोलन करू द्या. एकंदरीत तुम्ही जसं म्हटलात की तुमचे काही लोक जे आहेत ते त्यांच्याबरोबर चर्चा करत चर्चा कोणत्या टप्प्यात आहे त्यांच्यासोबतच्या शासनासोबतच्या? आतापर्यंत तर त्यांचं असं म्हणणं होतं की आता राष्ट्रपती महोदय 4-5 दिवसासाठी मुंबईत आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री बिझी आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री बिझी आहेत. आता सध्या तुमची मिटिंग लागणार नाही. मग ठीक आहे म्हणलं, जर आमची मिटिंग आता लागत नसेल तर बाबा ट्रायबल मिनिस्टरी आणि आदिवासी मंत्रालय आणि TRTI यांची मुख्यमंत्र्यांबरोबर संयुक्त मिटिंग लावायची, आम्हाला एक तारीख द्या, वेळ द्या, त्या दिवशी आम्ही मिटिंगला येऊ. इथपर्यंत आलंय. त्यांना आम्हाला होकार दिलाय आणि सध्या पत्र मुख्यमंत्र्यांकडे आहे म्हणून सांगितलंय, परंतु आणखीन आम्हाला मिळालेलं नाही. एकंदरीत तुमच्यासोबत जे आता आंदोलनाला जे लोक बसलेले आहेत ते कुठून आलेले आहेत, त्यांचं म्हणजे गाव वगैरे कुठलं किंवा किती दिवस आता इथे राहणार आहेत? नाही, महाराष्ट्रातून सगळ्या जिल्ह्यातून आलेली लोक होती आणि ही लोक आहेत महाराष्ट्रातून सगळ्या जिल्ह्यातून आलेले. हे एका गावातनं कुठल्या एका जिल्ह्यातनं एका तालुक्यातून आलेले नाहीत. महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातले लोक सगळे प्रतिनिधी इथं आहेत, सगळ्या जिल्ह्यात आलेले. ते जोपर्यंत आमचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहणार नाही. ती जी आहे ती सदोष आणि बेकायदेशीर आहे. कारण कायद्याचा कलम 6 आणि नियम 9 नुसार कमिटीची जे तपासणी अधिकारी आहेत त्यांचं क्वालिफिकेशन वगैरे डिफाईन केलेलं नाही. म्हणजे एखाद्या चपराशाने आमचे एका SDO जो IAS कॅडरचा अधिकारी आम्हाला प्रमाणपत्र देतो आणि हे लोक एखाद्या चपराशीने जरी आमचा दाखला इन्व्हाइट केला तरी तो आम्ही मान्य करायचा का? आणि अशा प्रकारे जर जी यंत्रणा असेल त्याच्यानंतर कलम 12 जो आहे आणि कलम 10 मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की फॉल्स सर्टिफिकेट असेल तर, म्हणजे खोटा असेल तर, बरोबर आहे. आणि याच्यामध्ये कलम 12 मध्ये म्हटलेलं आहे जर हे काय करतात, दाखला इन्व्हाइट करतात. आजपर्यंत हजारो दाखले त्यांनी इन्व्हाइट केलेत, फॉल्स ठरवलेले नाही आहेत. फॉल्स ठरवण्याची जबाबदारी कलम 12 नुसार दिलेली आहे की तालुका न्यायालयामध्ये जाऊन खटला चालवायचा आहे. आणि आजपर्यंत कोणताही खटला त्यांनी चालवला नाही आहे. कारण त्यांना माहिती आहे की हे जर तालुका न्यायालयामध्ये गेले तर पूर्णपणे ते आपटणार. कारण SDOला जर दाखला खोटा दिला तर त्याला पण शिक्षेची तरतूद आहे. जर असा दाखला जर SDO असं म्हणेल का स्वतःहून की मी खोटा दाखला दिला म्हणून, जर ती केस जर चालवली तर आम्हाला पण बोलवतील, SDOला पण बोलवतील समोरासमोर. मग SDO तिथे सांगणारच ना की मी ह्यांना नियमानुसार दिलेलं आहे, सखोल चौकशी करून दिलेलं आहे आणि आमच्या रजिस्टरला त्याची नोंद आहे, दाखला निर्गमित केलेला. म्हणजे ह्यांनी कुठून काय बनावट सह्या करून स्टॅम्प शिक्का करून आणलेलं नाही आहे. म्हणजे न्यायालयामध्ये सिद्धच होणार ना की हा खरा दाखला आहे. आणि त्याच्यानंतर आम्हाला पण बाजू मांडायला मिळेल. मग आम्हाला पण TRTI कडनं 1800 ते 1950 पूर्वीच्या बऱ्याचशा नोंदी ज्या कोळी मुख्य जमात आहे आणि ज्या उपजमाती आहेत त्या आम्हाला बाजू मांडायला मिळेल. त्याच्यानंतर त्यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी जमातीचा अधिकृत माहिती आणि संशोधन सुद्धा नाही आहे. म्हणजे आम्हाला तिथे जर गेले न्यायालयामध्ये तर तिथे हारणारच आहेत आणि न्यायालय आम्हाला स्पष्ट त्यांना सांगणार आहे की यांचा दाखला खरा आहे, यांना वैधता देऊन टाका म्हणून. आणि हे जाणून बुजून केलेलं षडयंत्र आहे. म्हणूनच तुम्हाला मी काय सांगतो की 1,36,00,000 पैकी आजपर्यंत म्हणजे 1962ला जी संस्था स्थापन झालेली आहे ती पण अनोंदणीकृत, 1962ला स्थापन झाली ती पण अनोंदणीकृत, आणि 2015ला ती स्थापन झाली रजिस्टर केली ती पण कुठे धर्मदाय आयुक्तांकडे. आता धर्मदाय आयुक्तांमध्ये ही शासनाची खाजगी संस्था झाली, बरोबर आहे. आणि आपल्या ज्या संस्था आपण रजिस्टर करतो आपण पण धर्मदाय आयुक्तांकडे करतो. मग कलम 14 नुसार याच्यामध्ये हे नाही आणि यांना अधिकार नाही आहे तपासण्याचा. एखादा न्यायदंडाधिकारी आपल्याला दाखला देतो आणि ह्या खाजगी संस्था जर तपासत असतील तर आम्हाला एखाद्या खाजगी सोसायट्या वगैरे असतात त्या पण धर्मदाय आयुक्तांकडे, आम्हाला त्यांच्याकडे पण तपासण्याचा अधिकार द्या ना जर ह्या खाजगी संस्थेला तुम्ही जर देत असाल तर. म्हणून आजपर्यंत ह्या पडताळणी समितीने 1,36,00,000 पैकी फक्त 6,00,000 लोकांना वैधता प्रमाणपत्र दिलेले आहेत. याच्यातून आपण समजायला पाहिजे 1,30,00,000 लोकांवर हे अन्याय करतात. म्हणजे अशी यंत्रणा शासनाची सदोष आणि बेकायदेशीर असू शकत नाही. आणि भ्रष्टाचारचा एवढा धुमाकूळ आहे, तुम्हाला 5-5, 6-6, 10-10 लाखाची एक दाखला मागण्यासाठी हे करतात. माझं स्वतःचं प्रकरण आहे, माझ्याकडे 3,20,000 रुपयाची मागणी केली, त्यातले 20,000 रुपये मी पकडून दिलं त्यांना, रेड हँड अँटी करप्शनला पकडून दिलं. आणि माझं
त्यांनी काय केलं की त्याच्यात जाणून बुजून आणि हे करून त्यांनी माझं प्रकरण अवैध केलं. म्हणजे त्यांना आणि प्रकरण घाळ पण केले. आणि मी त्यांना त्यांचे जे हे कर्मचारी त्यांना 2 इग्निमेंट रोखण्याची सजा पण केलेली आहे. आणि माझे डॉक्युमेंट्स गाळ करून आणि त्यांनी माझा दाखला इन्व्हाइट केला. आता ते सगळं उघडकीस येत आहे आणि त्यानुसार आमचं सगळं हे चाललंय. अशा प्रकारे ही सदोष आणि बेकायदेशीर ही यंत्रणा आहे हीच पूर्णपणे नष्ट करायला पाहिजे. कारण काय याच्यामध्ये केंद्र सरकारमध्ये काय दिलं आहे की दाखला तपासणे आणि त्याची पडताळणी करणे हे अधिकार कोणाला दिलेत? महसूलला दिलेले आहेत. पण इथे काय केलंय, दाखला देण्याचे अधिकार महसूललाच ठेवलेत आणि तपासण्याचे अधिकार मात्र बेकायदेशीरपणे या पडताळणी समितीला दिलेत. जेणेकरून तुम्हाला मी सांगितलं की जे अधिकारी आहेत तेच जो हाय लेवलचा म्हणजे अधिकारी आहे त्याची खरी पडताळणी कोणी करायला पाहिजे? आयुक्तांनी करायला पाहिजे. तर आयुक्तांनी न करता हे खालच्या दर्जाचे प्रमाणपत्र तपासून आमच्यावरती अन्याय करतात. अशा प्रकारे हे सगळं चाललेलं आहे आणि यंत्रणा सदस्य म्हणून महाराष्ट्र शासनाने याच्यावरती हे करायला जर एवढ्या 1,30,00,000 लोकांवर जर अन्याय होत असेल तर हा विचार करायलाच पाहिजे. आणि 1,30,00,000 आणि जर तुमचं 6 लाख जर तर तेवढी जर लोकसंख्या असेल त्यांची 6 लाख तर एवढं मोठं आदिवासी विकास मंत्रालय उभारण्याची काय आवश्यकता नाही. एखादं छोटंसं मंडळ स्थापन करून तुम्ही ते हे करायला पाहिजे. आणि हे सगळं जो निधी वगैरे येतो त्या निधीचा पण ते गैरवापर करतात. लाडक्या बहिणीकडे वळवतात, दुसऱ्याकडे वळवतात आणि आमच्यावरती अन्याय करतात. आणि हे मग 25 अधिक आमदार आहेत आणि 6 खासदार आहेत हे पण बेकायदेशीरच आहेत ना. आमच्या म्हणजे लोकसंख्येचा वापर करून यांना हे नियुक्त झालेले आहेत. मग यांची पण चौकशी करायला पाहिजे. नाहीतर एक आम्ही सर्व आहोतच ना कायद्यानुसार. तुम्ही आज संविधान लागू झाल्यापासून तुम्ही आमची लोकसंख्या पकडताय, आमदार घेताय, खासदार घेताय, आम्ही आहोत म्हणून घेताय ना. म्हणून तुम्हाला आम्हाला सर्वांना सरसकट द्यायला पाहिजे. हे जर देत असेल तर आमच्यावरती न्याय होईल आणि याचा शासनाने विचार करावा. स्वतः देवेंद्र फडणवीस 2014ला स्वतः म्हटलेले आहेत की कोळी ही संविधानाने दिलेलं आहे, घटनेने दिलेलं आहे. आणि पहिल्या अधिवेशनामध्ये आम्ही तुमचा प्रश्न सोडतो, आपल्याला क्लिप पण आहे त्याच्या, त्यांनी स्वतःच्या बोललेले आहेत ते. आणि ते आता ते विसरलेत आणि त्यांना माहिती आहे की हे कोळी संविधानाने त्याला दिलेलं आहे हे माहिती असताना सुद्धा ते आमची बाजू ऐकून घेत नाही. आणि हे हिवाळी अधिवेशनामध्ये आमचा पोलीस बळाचा वापर करून आमचं आंदोलन चिरडण्यात आलंय. आता कुठेतरी आम्हाला अंत पाहू नका आमचा, नाहीतर मग आम्हाला अति उग्र आमची चर्चा पण झालेली आहे. नाहीतर मग अति उग्र आम्हाला आंदोलन करावं लागेल. जर तुम्ही आमचं हे घेत असाल मग आम्ही आमच्या प्रत्येक गावातून उग्र करू. मग रेल्वे असते तर रेल्वे रोखू, नाहीतर मोठमोठे हायवे असते तर हायवे रोखू. आता तोच पर्याय आमच्याकडे राहिलाय. नाहीतर तुम्ही आमचा अंत पाहू नका, आमचा प्रश्न सोडवा सहजपणे, हीच आमची मागणी आहे. म्हणजे जसं तुम्ही OTSP वाल्यांना 1950च्या नोंदीवरून महादेव मल्हारचे दाखले देता, तसेच आम्ही OTPSC मधले पण आमची 1950च्या मूळ नोंदी कोळीच आहेत. मग तोच समान न्याय तत्वानुसार तुम्ही आम्हाला कोळी महादेवचे दाखले द्यावे आणि त्याला वैधता पण, हीच आमची न्याय आणि योग्य मागणी आहे. ती आमची पूर्ण करावी हीच आमची माफक अपेक्षा आहे. एवढं बोलून म्हणजे शासनात एवढी जर जाग येत असेल तर ते एक मोठं हे होईल. नाही तर आम्हाला खूप मोठं आंदोलन उभं राहावं लागेल याच्या संदर्भात. सरकार झोपलेलं आहे. 2012ला देता की घेता हे आंदोलन देवाभाऊंनी सांगितलेलं की आमचं सरकार आल्याच्या नंतर पहिला प्रश्न कोळी समाजाचा सोडवणार आणि सर्वांना दाखले देणार. परंतु सरकार येऊन जवळजवळ 12 वर्ष झाले, परंतु त्या आश्वासनांची ते विसरून गेलेले आहेत. या आश्वासनाच्या माध्यमातून आपणास एवढंच सांगतो, जरांगे पाटीलने जशी मुंबईची तुंबाई केलेली, आम्ही आता वाल्मिकी झालेलो आहे. पुन्हा वाल्मिकीचा वाल्या व्हायला देऊ नका. मुंबई ही कोळ्यांची आहे आणि आलेले सर्व 36 जिल्ह्यातून कोळी बांधव आलेले आहे. बाबासाहेबांनी जे संविधान दिलेलं त्या संविधानाच्या माध्यमातून सर्टिफिकेट न देता तुम्ही नव्याने निर्माण केलेले जे आहे ते संविधानामध्ये नाही आहे. अशांना नवीन तुम्ही दाखले देता, ही शोकांतिक आहे. आपल्या माध्यमातून एवढं सांगतो, कोळी जी जमात आहे फार शिवाजी महाराजांपासून जे आंदोलन केले ते कोळी समाजाच्या माध्यमातून झालेले आहेत. जर दाखले भेटले नाही तर मुंबई नक्कीच तुंबाई आहे. दत्ताभाऊ सुरवसेंच्या माध्यमातून हे आंदोलन चालू आहे. मागे पण त्यांना नागपूरला दाबलं गेलंय. हे चोरांचं राज्य चालू आहे. सुधरा तुम्ही, बाबासाहेबांचं संविधान म्हणा,
भाजप आमदार श्याम खोडे सर आपल्यासोबत आहे. सर, आज आपण आझाद मैदानच्या इथे आंदोलकांना भेट देत आहात, काय भावना आहेत? कोळी समाजाला जो अनुसूचित जमातीचा दर्जा मिळालेला आहे त्याची अंमलबजावणी व्हावी. माझ्या मतदारसंघातील सगळं माझे कोळी बांधव आहे, त्यांना कुठेतरी दिलासा मिळावा, त्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्याकरिता मी नक्कीच मदत करणार आहे. त्याच्यासाठी मी आज कोळी समाजाच्या या उपोषणाला भेट दिली आहे. एकंदरीत हा 1,36,00,000 लोकांचा प्रश्न आहे. कशा पद्धतीने बघता आहात आणि यांची चर्चा मुख्यमंत्री साहेबांसोबत केव्हा होईल आणि कशा पद्धतीने होऊ शकते? त्याची वेळ तर मी साहेबाची सांगू शकत नाही, पण मी माझ्या तऱ्हेने प्रयत्न करणार आहे. CM साहेबांना रिक्वेस्ट करणार आहे, माझ्या लेटर पॅडवर त्यांना त्यांच्या मागण्या संदर्भात ते पण मागणी आपण यांची मांडणार आहोत. येणाऱ्या लवकरच त्यांची आपण बैठक घडवून आणू आणि येणारी जी जनगणना आहे त्याच्या जनगणनेमध्ये या सगळ्यांचा जे छोट्या छोट्या उपजाती आहेत त्या सगळ्यांचा विचार होईल अशी शासन प्रयत्नशील आहे. नुसार शासन प्रयत्नशील आहेत अशा पद्धतीची प्रतिक्रिया आहे ती आमदार श्याम यांनी दिलेली आहे. कॅमेरामन आदेश कृष्णा कोल्हाटे, मॅक्स महाराष्ट्र, मुंबई.